राज्य शासन आणि आरोग्य विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करत महामंडळ बस सुसाट धावत आहे. त्यातून कोरोनाचा फैलावही त्याच गतीने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नांदगाव खंडेश्वर येथील बस स्टँड परिसरात सकाळच्या दरम्यान एसटी बसमध्ये प्रवाशांच्या गर्दीचे चित्र पाहायला मिळाले. तर गर्दीवर नियंत्रण नसल्याने प्रवाशांच्या माध्यमातून कोरोनाचा शिरकाव झपाट्याने होऊ शकतो. त्यामुळे वेळीच महामंडळाने सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये आणि संसर्गाची साखळी तोडण्याच्या हेतूने राज्य शासनाने संचारबंदी लागू केली. मात्र विविध अटी आणि नियमांचे पालन करून प्रवासी वाहतुकीस मुभा देण्यात आली. परंतु अल्पावधीतच नियम धाब्यावर घालत अमरावती यवतमाळ महामार्गावर धावणाऱ्या सर्वच बसेस सुसाट धावत असल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. दरम्यान प्रवाशांकडून देखील नियमांची पायमल्ली केली जात आहे. एसटी महामंडळाच्या वाहनांमधील गर्दी पाहून मग सरकारी नियम मात्र खासगी वाहनांनाच लागू होतात का, असा प्रश्न खासगी वाहन मालकांना पडला आहे. यामध्ये एसटी महामंडळाकडून फक्त 30 प्रवाशांना बसण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु आता 40 ते 50 प्रवासी एसटी बसमध्ये प्रवास करताना दिसत आहे. यामुळे कोरोनाच्या नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे. आता हेच म्हणावे लागेल की कुठेतरी शासनाने लावलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होताना दिसून येत नाही. उत्तम ब्राह्मणवाडेसह सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.